सावंतवाडी तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात वसलेले कुणकेरी हे कोकणातील एक शांत, पावन, ऐतिहासिकदृष्ट्या समृद्ध असे गाव आहे. पोडो उत्सवासाठी प्रसिद्ध असलेल्या या गावच्या हृदयात वसली आहे भवानीवाडी. ही वाडी केवळ वस्ती नसून सावंत भोसले घराण्याची कुलस्वामिनी भवानी देवीचे स्थान म्हणून ओळखले जाते. सावंतवाडी शहरापासून कुणकेरी गाव अंदाजे 7 किलोमीटर अंतरावर आहे. सावंतवाडी बरडेपेमधून आंबेगावला जाणाऱ्या बसने कुणकेरी गावामध्ये पोहोचता येते. एप्रिल महिन्याच्या 19 तारखेला आमच्या कुटुंबाची 31 सहल भवानीवाडीला पोहोचली. एका कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने मुंबईसह विविध ठिकाणून आलेल्या परिवारातील लोकांसाठी आमचे ज्येष्ठ बंधू आप्पा आणि भाई यांनी आमचे मूळ गाव पेंडूर गावचे ग्रामदैवत वेतोबा आणि सातेरी माणगाव तीर्थक्षेत्र, कुणकेरीतील कुलदैवत भवानी देवी आणि पर्यटन स्थळांची सहल अशा कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केले होते. या सहलीत सर्वात विशेष बाब म्हणजे आमचे 90 वर्षाचे काका आणि 4 वर्षाचा आमचा लहान भाचा, म्हणजे 4 पिढ्यांचा समावेश असलेली एक अस्मरणीय भेट. भवानीवाडीत पोचल्यावर आम्ही प्रथम आमच्या नातेवाईकांकडे गेलो. तिथून त्यांच्यासोबत भवानी देवीच्या दर्शनासाठी गेलो. वाडीतल्या लोकांचा साधेपणा, निर्मळ पाहुणचार आणि आपुलकीचा ओलावा आम्हाला भारावून गेला. आपली भेट पहिल्यांदाच होत नसून आपले ऋणानुबंध कित्येक वर्षाचे असे वाटू लागले. इसवी सन 1346च्या सुमारास विजयनगरच्या माधवमंताने गोमंतकावर स्वारी केली होती. या मोहिमेत सामील असलेल्या सामंत राणा लक्ष्मण सिंह यांचे नातू शेमसिंह यांनी अपूर्व पराक्रम दाखवून चंदगड, भीमगड आणि कोकणातील काही भाग जिंकून घेतले. या शेमसिंहाच्या वंशजापैकी एक मांग सावंत आंबोली घाटात उतरून दक्षिण कोकणात कुणकेरी येथे स्थायिक झाले. कुणकेरीमधून अनेक भोसले सावंत यांच्या शाखा कोकणातील अनेक गावात पसरल्या. सावंतवाडी संस्थान त्यापैकी एक. मांग सावंत यांनी आपल्या पूर्वजांची स्मृती आणि श्रद्धा जपत भवानी देवी व्यान मातेची टाक स्वरूपी मूर्ती इथे आणली. ही मूर्ती भावपूर्ण भक्तीने पूजली जाते. दर 3 वर्षाने संपूर्ण सावंत भोसले वंशज एकत्र येतात आणि भवानी देवीचा गोंधळ मोठ्या उत्सवात साजरा करतात. आणि कलम झाड आहे तर लोकांनी कलम म्हणजे ते माहिती. नंतर आमच्या बाबतीत ते मिळतात, आम्ही छोट्या छोटे मिळतात तारा येऊन क्रॅक झाला खराब. आता चांगला 1 नंबर मार्बलचा आपल्या 2015 मध्ये 16-17 म्हणून ते गाव राखी आपल्या तरंगाची व्यवसाय आम्ही आंबेगाव कोणगावची याला जोडलेला आहे. ह्या गावाच्या 1 नंबर अधिकारी 1 नंबर मानतात. 7 बोकड आहेत. तसं टक्के सावंत भोसले घराण्याची कुलस्वामिनी व्यान माता भवानी देवी, वंश सूर्यवंश, गोत्र कौशिक, देव कळम वृक्ष. कुलस्वामिनी म्हणजे त्या कुळाची रक्षण करणारी देवी, जिला पिढ्यानपिढ्या पूजले जाते आणि जी त्या वंशाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक श्रद्धेचे केंद्रबिंदू असते. घराण्याची मुख्य पूजनीय मातृदेवता. संस्कृत शब्द वंश याचा अर्थ वंश परंपरा, रक्तबंधनाने आलेला वारसा, वडिलोपार्जित वंश. वंश हा सामान्यतः एखाद्या पौराणिक राजापासून सुरू होतो आणि त्यातून आलेल्या वंशजांना त्या वंशात गणले जाते. क्षत्रिय घराणे पौराणिक दृष्टिकोनातून प्रामुख्याने 2 प्रमुख वंशामध्ये विभागले गेले आहेत. एक सूर्यवंश, दुसरा चंद्रवंश. सूर्यवंश या वंशाचे मूळ देव सूर्यदेव मानले जातात. प्रमुख पूर्वज इशाकू राजा आणि भगवान श्रीरामाच्या कुळातील अयोध्येचे राजे. चंद्रवंश या वंशाचे मूळ चंद्रदेव मानले जातात. प्रमुख पूर्वज राजा ययाती आणि महाभारतातील श्रीकृष्णाचा यदुवंश, कौरव पांडव कुळाचा कुरुवंश. गोत्र हा शब्द संस्कृतमधून आला असून याचा अर्थ आहे गायींचा समूह अथवा ऋषींचा वंश. गोत्र म्हणजे त्या व्यक्तीचा आध्यात्मिक वंश जो एखाद्या मूळ ऋषीकडून सुरू झालेला आहे. हे वंश परंपरागत असते आणि वडिलांकडून चालत येते. क्षत्रियांचे ऋषीगोत्र म्हणजे त्यांच्या वंशाचे मूळ वैदिक परंपरेनुसार ब्राह्मण ऋषींच्या आश्रमाची शिक्षण दीक्षा घेतली. त्यांना त्या ऋषींचं नाव गोत्र म्हणून स्वीकारलं किंवा त्या ऋषींच्या कुळाचे पौरात्य स्वीकारले. सगोत्र विवाह वैध मानले जातात, म्हणजे एकाच गोत्रात विवाह निषिद्ध. श्राद्ध कर्म, उपनयन संस्कार इत्यादी धार्मिक विधीत गोत्र सांगावे लागते. देवक म्हणजे एका कुटुंबाची किंवा घराण्याची ओळख.
हे एका विशिष्ट वस्तू, झाड, पक्षी, फूल किंवा कलाकृतीच्या स्वरूपात असू शकते. ज्याच्या मुळाशी आपली कुलदेवता वास करते ते देवक असते. वृक्ष, पर्ण, फुलं, वेल, साळुंकी किंवा मोराचे पीस, शस्त्र इत्यादी. ज्या कुटुंबाचे देवक समान असते ते एकमेकाशी लग्न करू शकत नाहीत. देवीचे दर्शन घेऊन आम्ही नव्याने उभारल्या जात असलेल्या भक्तनिवासमध्ये जेवणासाठी गेलो. लांबून येणाऱ्या भक्तांची गैरसोय होऊ नये म्हणून एक ते भक्तनिवास आणि प्रसादालय उभारण्याचे काम चालू आहे. भक्तनिवासाचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून प्रसादालय मात्र चालू करण्यात आले आहे. महाप्रसाद अत्यंत रुचकर होता. येथे सेवा करणारे स्वयंसेवक प्रेमाने आणि श्रद्धेने वाढत होते. त्यामुळे जेवण फक्त पोटभर नव्हे तर मनभर तृप्त करणारे ठरले. भवानीवाडी म्हणजे सावंत भोसले घराण्याचे ओळखीचे केंद्रबिंदू. ही वाडी म्हणजे श्रद्धा, परंपरा आणि एकतेचे प्रतीक. चारही बाजूनी डोंगराने वेढलेले, झाडाझुडपांनी नटलेले आणि मधोमध भवानी देवीचे स्थान असलेले कुणकेरी गाव म्हणजे खऱ्या अर्थाने भवानी मातेचे निवासस्थान.